नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महावितरणच्या जाहिरात क्रमांक 6/2023 विद्युत सहायक या पदाकरताच्या भरतीविषयी एक महत्त्वाचा मुद्दा आपण जाणून घेणार आहोत। आपण सर्वांना माहिती आहे की विद्युत सहायक या पदाकरताची ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुरू झालेली आहे। त्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ, ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचा याविषयीची माहिती असणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती या अगोदरच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स होते की 10वीचे मार्क कसे टाकायचे याविषयीचे मार्गदर्शन करावे। विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असा आहे की बेस्ट ऑफ 5 चे मार्क टाकायचे की टोटल मार्क टाकायचे, कारण की मार्कशीट वरती बेस्ट ऑफ 5 चे मार्क दिलेले आहे, तर तेच मार्क टाकायचे आहे की टोटल मार्क टाकायचे आहे असा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे। आणि जर टोटल मार्क टाकायचे आहे तर ते कशा पद्धतीने काढायचे असा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे। त्याविषयीचा आजचा हा सविस्तर व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, आपण सर्वांना माहितीच आहे की आपल्या चॅनलवरती विद्युत सहायक भरती विषयीचे विविध व्हिडिओ उपलब्ध आहेत। त्याचप्रमाणे महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, MIDC सारख्या विविध विभागाच्या विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील पदांकरताच्या किंवा भरतीकरताची सविस्तर माहिती असलेले व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध करत असतो। या सर्व ठिकाणी तुमचे जे काही प्रश्न असतात त्याचे उत्तर देण्याचे प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत असतो। त्यामुळे तुम्हाला जर आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा। त्याचप्रमाणे चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू। तर मित्रांनो, जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत असाल तर 3 नंबरचा मुद्दा आहे डिटेल्स। यामध्ये आल्यानंतर आपल्याला SSC म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 बंदातील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण याची डिटेल टाकायची आहे। तर या ठिकाणी मंडळ, विद्यापीठ किंवा संस्थेचे नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे, म्हणजे नेम ऑफ द बोर्ड, युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला परीक्षा उत्तीर्ण केल्याचा दिनांक जो की तुमच्या मार्कशीट वरती आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे। हा काळजीपूर्वक तुम्हाला टाकायचा आहे। आणि महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे तो पर्सेंटेज ऑफ मार्क्स म्हणजे प्राप्त गुणांची टक्केवारी, आणि या ठिकाणी दिलेला आहे श्रेणी। तर मित्रांनो, मुद्दा असा येतो की या ठिकाणी कोणते मार्क टाकायचे आहे। तर मित्रांनो, आपल्याकडे ही लेटेस्ट मार्कशीट आहे, म्हणजे नजीकच्या काळामध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांची ही मार्कशीट आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी एकूण विषय आहेत 6, 100 100 100 100 100 100 असे 600 एकूण गुण होत आहेत। आणि त्यापैकी मिळालेले गुणांची या ठिकाणी इन फिगर या ठिकाणी माहिती दिलेली आहे, किंवा तुम्हाला एकूण गुणांपैकी किती गुण मिळाले हे या ठिकाणी दिलेले आहे। पण मित्रांनो, जर आपण जुनी मार्कशीट जर बघितली, हा जुना म्हणजे 1998 मार्च या वर्षीची ही मार्कशीट आहे। आणि या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी एकूण गुण आहे 750 आणि या ठिकाणी दिलेले आहे प्राप्त गुण। या जुन्या जे काही मार्कशीट आहे त्या मार्कशीट वरती बेस्ट ऑफ 5 हा काही विषय नव्हता। फक्त आताच्या काळामध्ये फक्त नवीन विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ 5 चे गुण दिले जातात किंवा पर्सेंटेज त्या ठिकाणी दिलेले जातात। पण प्रश्न असा आहे की बरेचसे उमेदवार हे जे आहे त्यांनी अप्रेंटिसशिप केलेली आहे, ITI केलेली आहे, ते सुद्धा या ठिकाणी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहेत। तर जुने विद्यार्थी आणि नवीन विद्यार्थी यांच्या मार्कशीट वरती वेगवेगळे गुण दिलेले आहेत किंवा वेगवेगळे पर्सेंटेज दिले आहेत। तर आपल्याला कोणते गुण टाकायचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत। ज्या उमेदवारांची जुनी मार्कशीट आहे त्या उमेदवारांनी अशा पद्धतीने एकूण गुण, त्यापैकी मिळालेले गुण, त्यांचे पर्सेंटेज या ठिकाणी दिलेले आहे, ते पर्सेंटेज त्या उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरताना टाकायचे आहे। पण ज्या उमेदवारांची अशा पद्धतीने नवीन मार्कशीट आहे त्यांना या ठिकाणी बघा, एकूण 6 विषय आहे, 6 विषयाचे एकूण गुण होतात 600, पण या ठिकाणी बेस्ट ऑफ 5 या मुद्द्यांतर्गत फक्त 500 गुणांपैकी एकूण मिळालेले गुण, म्हणजे या गुणांपैकी ज्या विषयामध्ये सर्वात कमी गुण मिळालेले आहे ते गुण टोटल मध्ये न पकडता उर्वरित 5 विषयाचे एकूण मिळालेले गुण यांची टोटल केले जाते आणि पर्सेंटेज काढून या ठिकाणी बेस्ट ऑफ 5 या अंतर्गत एकूण गुण दिलेले असतात। तर मित्रांनो, आपण सर्वांना ही गोष्ट क्लिअर करून घ्यायची आहे की तुम्हाला या मार्कशीट वरती दिलेले जे काही बेस्ट ऑफ 5 चे गुण आहे ते टाकायचे नाही, तर तुम्हाला एकूण गुणांपैकी मिळालेले एकूण गुण यांचे पर्सेंटेज काढायचे आहे आणि ते पर्सेंटेज तुमच्या ऑनलाईन फॉर्म फिलअप करताना फॉर्म मध्ये भरायचे आहे। तुम्हाला माहितीच असेल की कशा पद्धतीने ते काढता येते। तर या ठिकाणी आपण उदाहरण घेऊ। कमाल गुण या ठिकाणी दिलेले आहे 500 आणि एकूण मिळालेले गुण आहे 373। तर या ठिकाणी आपण काय करू, 373 भागीला करू 5, तर येतात त्याचे गुण 74.6। बघा, या ठिकाणी दिलेले आहे पर्सेंटेज 74.60। पण तुम्हाला या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, सर्वप्रथम हे जे एकूण मिळालेले गुण आहेत म्हणजे 6च्या 6 विषयामधील त्यांची सर्वप्रथम तुम्हाला करायची आहे या ठिकाणी टोटल। तर या ठिकाणी आपण करू 71, जे काही आपण हे मार्कशीट उदाहरणाखातर घेतलेले आहे
त्या मार्कशीट विषयी आपण उदाहरण घेऊन या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय। तर एकूण गुण आपण या ठिकाणी घेऊ 6 विषयाचे 71 + 73 म्हणजे जे काही या ठिकाणी गुण दिलेले आहे +70 +70 +43 +89 टोटल गुण आहेत मित्रांनो 416। आपण या ठिकाणी भागीला करू। एकूण विषय किती घेतले 6, तर या ठिकाणी आपण जर बरोबर केलं भागीला 6 केल्यानंतर तर हे गुण येतात मित्रांनो 69.33। तर तुम्हाला त्या ठिकाणी अशा पद्धतीने गुण टाकायचे आहेत। जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म मध्ये आलात तर या ठिकाणी जे काही तुमच्या मार्कशीट वरती तारीख दिलेली आहे ती टाकून द्यायची आहे आणि गुणांची टक्केवारी एकूण जे काही तुम्हाला विषय होते त्या एकूण 6 विषयामध्ये कमाल गुण जे काही होते म्हणजे जेवढ्या प्रश्नांचा तुमचा पेपर होता त्यांची टोटल करायची आहे आणि त्यामधून मिळालेले एकूण गुणांची टोटल करायची आहे आणि त्यांचे पर्सेंटेज काढायचे आहे। पर्सेंटेज कसे काढायचे ते तुम्हाला सांगितले। एकूण जे काही टोटल तुमचे गुण होत आहेत त्या गुणाला भागाकार करायचे आहे एकूण जेवढे काही विषय होते त्या आकड्याने। कारण आपण शेकडा प्रमाण कसा काढतो ते जर बघितलं तर अशाच पद्धतीचा फॉर्म्युला एंड ऑफ द सोल्युशन त्या ठिकाणी आपल्याला वापरावा लागतो। त्यामुळे शॉर्टकट मध्ये अशा पद्धतीने गुण काढायचा आहे किंवा तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की गुण कशा पद्धतीने काढायचे आहे। शेकडा प्रमाण त्या पद्धतीने तुमचे पर्सेंटेज काढायचे आहे आणि या ठिकाणी तुमच्या ऑनलाईन फॉर्म मध्ये भरायचे आहे। तर मित्रांनो आशा करतो तुमचा हा जो काही प्रश्न होता तो या ठिकाणी क्लिअर झाला असेल। कारण मागच्या भरतीमध्ये जे काही विद्युत सहाय्यकची भरती होती 2019 जाहिरात क्रमांक 4 ती जी भरती होती ती 10वीच्या मार्कांच्या गुणांवरती होती। बऱ्याचशा उमेदवारांनी चुकीने बेस्ट ऑफ 5 चे गुण टाकले आणि त्यांचं नाव सिलेक्ट लिस्ट मध्ये आल्यानंतर सुद्धा टोटल गुणांचे पर्सेंटेज न टाकल्यामुळे त्यांना रिजेक्ट व्हावं लागलं। या भरतीमध्ये म्हणजे जाहिरात क्रमांक 6 2023 मध्ये गुणांवरती म्हणजे 10वीच्या गुणांवरती सिलेक्शन होणार नाही, तरी पण या ठिकाणी तुम्हाला टोटल गुण म्हणजे एकूण मिळालेल्या गुणांचे पर्सेंटेज तुम्हाला एकूण विषयामध्ये मिळालेल्या गुणांचे पर्सेंटेज तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे। तर आशा करतो मित्रांनो तुमच्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी मिळाले असेल। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। धन्यवाद। ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याविषयीचा व्हिडिओ या अगोदरच आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। इतरही काही माहिती असल्यास त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर व्हिडिओ बघू शकता। तर मित्रांनो आपण सर्वांना माहितच आहे की महावितरण महापारेषण महानिर्मिती आणि अशाच विविध डिपार्टमेंटमध्ये विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील पदाकर्त्याच्या भरतीविषयी सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो। तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरे आम्ही आमच्या चॅनलच्या विविध व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल।